फीवर आला, हेडेक झाला, की आपण लगेच पॅरासिटामॉल घेतो. पण ती अशी मेडिसिन आहे, की ती जवळपास प्रत्येकाच्या घरामध्ये असते. पण एक महत्त्वाचा प्रश्न, आपण ती योग्य पद्धतीने घेतो का? तर हॅलो, मी सागर आणि तुम्ही पाहता फार्मॅकॉन. फार्मॅकॉनवर आपण मेडिसिन, हेल्थ आणि फार्मसी रिलेटेड टॉपिक्स अगदी सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत सांगतो. जेणेकरून तुम्हाला एक व्हॅल्यू आणि इन्फॉर्मेशन भेटेल फार्मसी रिलेटेड आणि हेल्थ विषयी. चला तर मग जाणून घेऊया पॅरासिटामॉल कसं काम करतं आणि ते कसं वापरायचं. पॅरासिटामॉल हे फीवर, पेन कमी करण्यासाठी वापरलं जाणारं मेडिसिन आहे. हेडेक, बॉडी पेन, व्हायरल फीवर अशा सिच्युएशनमध्ये हे खूप इफेक्टिव्ह असतं. म्हणून डॉक्टरसुद्धा हे मेडिसिन अनेक वेळा रिकमेंड करतात. आपल्या बॉडीमध्ये फीवर आणि पेन यासाठी काही केमिकल्स जबाबदार असतात. जेव्हा आपण पॅरासिटामॉल घेतो, त्यानंतर हे केमिकल पॅरासिटामॉल कमी करतं आणि फीवर आणि पेन हे पण कमी करतं. म्हणूनच हे घेतल्यावर आपल्याला आराम वाटते. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. कमी प्रमाणात घेतलं तर पॅरासिटामॉल सेफ आहे आणि जास्त प्रमाणात घेतलं तर ते लिव्हरला हार्म करू शकतं. सुरुवातीला हे सिम्प्टम्स दाखवत नाही, जे की हार्म होऊ शकतं किंवा हार्म होण्याचे चान्सेस आहेत. सुरुवातीला याचे लक्षण दिसत नाहीत, पण नंतर खूप प्रमाणात जास्त पॅरासिटामॉल यूज केल्यानंतर त्याचे काही काळानंतर त्याचे परिणाम दिसायला चालू होतात. पॅरासिटामॉल कधीही ड्रिंकसोबत घेऊ नये. त्याचे परिणाम खूप वाईट होऊ शकतात. तर याचा सेफ यूज डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवरूनच करा. जर पॅरासिटामॉल खाल्ल्यानंतर 2-3 दिवस जर फीवर तुमचा किंवा बॉडी पेन जर राहिलं नाही, तर तुम्ही डॉक्टरांना दाखवू शकता. मनाने कुठलीही औषधं घेणे टाळा. हे मेडिसिन सेफ आहे, पण योग्य पद्धतीने वापर केल्यानंतरच. पुढच्या वेळेस ही गोळी घेण्याआधी ही माहिती नक्की लक्षात ठेवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. थँक यू.